आता चॅप्टर कोणतं स्टार्ट केले? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, बरोबर. कोणतं चॅप्टर स्टार्ट केले? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, बरोबर. हे चॅप्टर काय केले? स्टार्ट केले, बरोबर. आता काय करायचं? आता आपण स्टार्ट करणार आहे न्यू सिलेबस. कोणता? न्यू सिलेबस. जो NCERT जो सिलेबस अपडेट केला आहे तो न्यू सिलेबस बघणार आहे. जे 2 व्हिडिओ आधी अपलोड केले, पार्ट 1 पार्ट 2, ती तुम्हाला काय प्रॅक्टिस आहे, बरोबर. इथून मी जे क्वेश्चन्स घेणार आहे ते सगळे नवीन कन्सेप्ट असणार आहे पूर्णपणे, ठीक आहे, जे असणार आहे न्यू सिलेबसच्या, बरोबर. मग तुम्हाला काय करायचं आहे, याच्यातलं कुठले क्वेश्चन हे सगळे ऑलिम्पियाडचे क्वेश्चन्स असतील आणि प्रॅक्टिस क्वेश्चन असतील. पण याची तुमची काय क्लिअर होणार आहे? कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. काय क्लिअर होणार आहे? कन्सेप्ट. कारण NCERTचे बुक्स अजून परत आलेले नाही, ठीक आहे. मग काय करायचं आहे, तुम्हाला फक्त कन्सेप्ट क्लिअर करायची. याच्यातून प्रत्येक कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन तुम्हाला याच्यातून तुमच्या प्रत्येक बुकमधला क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. एखादा नवीन क्वेश्चन जरी बनवून टाकला तरी तो सॉल्व्ह करता येईल, ठीक आहे. तर स्टार्ट करू आता. याच्यामध्ये एक मेथड आहे, तुम्हाला नवीन मेथड आली आहे. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल चॅप्टरमध्ये अजून काही 2 मेथड ॲड केले आहे. पहिली ॲड केली आहे सबस्टिट्यूशन मेथड ॲड केली आहे. ही पहिली मेथड ॲड केली आहे. दुसरी ॲड केली आहे ग्राफिकल मेथड आणि तिसरी ॲड केली कोणती? इलिमिनेशन मेथड. पहिली कोणती? सबस्टिट्यूशन मेथड. दुसरी कोणती? ग्राफिकल आहे. तिसरी कोणती आहे? इलिमिनेशन मेथड, बरोबर. आता ही मेथड बघू आपण काय. डिफिनेशन काय मेथडची? द सबस्टिट्यूशन मेथड इज यूज टू सॉल्व अ पेअर ऑफ लिनियर इन दिस मेथड. म्हणजे एक लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. कसं सॉल्व्ह करायचं बघू आता. पहिलं काय? एक्सप्रेस वन व्हेरिएबल इन टर्म्स ऑफ अनदर व्हेरिएबल. म्हणजे उदाहरणार्थ समजा काय, एक्स प्लस वाय इक्वल टू किती आहे? 2 आहे. किती आहे? एक्स प्लस वाय इक्वल टू किती? 2 आहे, बरोबर. मग आता काय करायचं आहे, या पूर्ण इक्वेशनला कुठल्या तरी एकाच्या फॉर्ममध्ये यायचं. एक तर एक्सच्या आणायचं किंवा वायाच्या. आता एक्सच्या फॉर्ममध्ये कसं आणायचं? एक्सला साईडला ठेवायचं. एक्स इक्वल टू काय करायचं, हा वाय इथे कसं आहे प्लस, तिकडे गेला काय होतं मायनस. 2 मायनस वाय झालं. हा पूर्ण काय आलं? एक्सच्या फॉर्ममध्ये आला का? आता समजा मला वायच्या फॉर्ममध्ये आणायचं, कसं आणायचं? वायच्या फॉर्ममध्ये कसं, हा एक्स कसा आहे प्लस आहे का मायनस आहे? प्लस आहे. तिकडे काय होतं मायनस. 2 मायनस एक्स हा झाला का वायच्या फॉर्ममध्ये असं, ठीक आहे. याला काय म्हणतात? एक्सप्रेस वन व्हेरिएबल इन टर्म्स ऑफ अनदर व्हेरिएबल फॉर्म. म्हणजे एका व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये आणायचं. एक्सला आणला दुसऱ्या फॉर्ममध्ये, वाय आणला दुसऱ्या फॉर्ममध्ये वगैरे, ठीक आहे. सबस्टिट्यूट ॲट दॅट व्हॅल्यू इन टू द सेकंड इक्वेशन. समजा हे घेतला तर हा एक्स घेतला आपण, ठीक आहे. हा एक्स कुठं टाकायचा? इथे टाकून दे. सॉरी इथं दुसरं आता इक्वेशन घ्यायचं. सॉरी हा घ्यायचा, एक्स घ्यायचा, इथे टाकून द्यायचा, या इक्वेशनमध्ये टाकून द्यायचं, ठीक आहे. मग सॉल्व्ह करायचं. आता आपण जेव्हा प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघू त्यावेळेला कळेल, ठीक आहे. शो द रिझल्टिंग इक्वेशन. आता बघू आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. पहिले सॉल्व्ड एक्झाम्पल. ये क्वेश्चन्स तुमचे NCERT बुक्स मधले मॅक्सिमम नाहीये, थोडी पारे क्वेश्चन्स फक्त. बाकी क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिसला घेतले. काय घेतले? प्रॅक्टिसला. हे क्वेश्चन जर तुम्ही एकदा केले, तुमचे ऑलिम्पियाडचे क्वेश्चन्स आणि तुमचे बुक्स मधले क्वेश्चन तुम्ही ऑटोमॅटिक सॉल्व्ह करू शकता. हा किती पार्ट आहे व्हिडिओचा? 3rd पार्ट आहे, बरोबर. आणि चॅनलला काय करा? सबस्क्राईब करा, ठीक आहे. चॅनल काय करा? सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, ठीक आहे. तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, ठीक आहे. चला स्टार्ट करू आता. हा काय न्यू सिलेबस या. एक्झाम्पल नंबर 1. पहिला काय क्वेश्चन आहे? सबस्टिट्यूशन मेथड. कोणती मेथड ही? सबस्टिट्यूशन मेथड. या मेथडमध्ये काय करता? व्हॅल्यूज चेंज करायचे असतात. व्हॅल्यूज सबस्टिट्यूशन मेथड, ठीक आहे. बघू आता पहिले एक्झाम्पल सुरू करू. कोणती मेथड आहे? सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 1. एक्स प्लस वाय इक्वल टू किती? 10 आहे. दुसरं इक्वेशन काय? एक्स मायनस वाय इक्वल टू किती? 2 आहे, बरोबर. आता सबस्टिट्यूट कसं करायचं? आता हे पूर्ण इक्वेशन कसं आणायचं? एक्सच्या फॉर्ममध्ये आणायचं. एक्सच्या फॉर्ममध्ये कसं आणायचं? एक्सला इथंच राहू द्यायचं. कुठे राहू द्यायचं? एक्सला इथं राहू द्यायचं. हा वाय इथं कसं आहे? प्लस आहे का मायनस आहे? हा इथं प्लस आहे, बरोबर. इक्वल टू काय करायचं? 10 घ्यायचा. हा इथं वाय कसं आहे? प्लस आहे का मायनस आहे? प्लस आहे. तिकडे काय होऊन जाईल? मायनस. काय होऊन जाईल? मायनस होऊन जाईल, बरोबर. हे झालं तुमचं पहिलं. हे काय झालं तुमचं? पहिलं झालं, बरोबर. नंतर काय करायचं? पुट अबाव इन इक्वेशन. हे समजा तुमचं पहिलं इक्वेशन आहे, तुमचं किती आहे? दुसरं इक्वेशन आहे. पुट अबाव इन इक्वेशन 2. हे कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा? दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवा, बरोबर. या इक्वेशन मध्ये ठेवायचं. आता एक्स इक्वल टू किती? 10 मायनस वाय, बरोबर. या इक्वेशन मध्ये ठेवायचं. इक्वेशन किती आहे? एक्स मायनस वाय इक्वल टू 2 आहे, बरोबर. मग एक्स किती येतं? 10 मायनस वाय. समजा इक्वेशन काय येतं? एक्स मायनस वाय इक्वल टू 2 आहे, बरोबर. एक्स इक्वल टू किती आपला? आता 10 मायनस वाय इथे ठेवायचा. एक्सला किती आहे? 10 मायनस वाय. 10 मायनस वाय इक्वल टू किती आहे? 10 मायनस वाय. सॉरी इथं ना एक्सला किती घेतला आपण? 10 मायनस वाय घेतला का? मायनस वाय इक्वल टू किती आला? 2, बरोबर. 10 मायनस वाय मायनस वाय मायनस मायनस किती होईल? मायनस वाय मायनस 2y होऊन जाईल. किती होऊन जाईल? मायनस 2y इक्वल टू किती? 2, बरोबर का? बरोबर. आता इथे हा क्वेश्चन पूर्णपणे खाली बी सॉल्व्ह केलाय, बरोबर, ठीक आहे. खाली बी सॉल्व्ह केलाय
पण तरी एकदा सोल्व करणार मी, बरोबर. -y मायनस 2y होणार इथं, बरोबर. मग आता काय करायचं आहे, हा इथं 10 कसं आहे प्लस आहे मायनस आहे, हा इथं प्लस आहे, तिकडे यायला काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल. -2y इक्वल टू 2 मायनस किती होऊन जाईल 10, बरोबर. -2y इक्वल टू 2 मायनस 8 किती होता, -8 2 मायनस 10 सॉरी 2 मायनस 10, हा इथं काय मायनस काय होऊन जाईल कॅन्सल. हा इथं 2 कसं इथं मल्टिप्लाय इकडे काय होतं डिवाइड होऊन जाईल. y इक्वल टू किती होतं 8.2 म्हणजे किती आलं 4. y इक्वल टू किती आलं 4. आत्ताशी आली ही एक व्हॅल्यू आली, किती आली आत्ताशी एक आली, बरोबर. आता काय करायचं, ह्या y ची व्हॅल्यू कुठे ठेवायचं, इथे ठेवायचं, परत इथे ठेवायचं या इक्वेशन मध्ये या इक्वेशन मध्ये आपल्या मेन इक्वेशन मध्ये x इक्वल टू किती होतं 10 मायनस y, बरोबर ना. y किती आहे 10 मायनस y किती 4 आहे, x किती आला मग 10 मायनस 4 6, x किती आला 6 आणि y किती आला 4 असं. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. एका क्वेश्चन काय कळणार नाही मान्य मला, म्हणून म्हटलं आपण अजून क्वेश्चन सॉल्व्ह करू आता. या मेथडला काय म्हणता, सबस्टिट्यूशन मेथड म्हणतात. सबस्टिट्यूशन मेथड क्वेश्चन नंबर 2 बघत आलं काय, एक्झाम्पल नंबर 2. ठीक आहे. मी कसंही सॉल्व्ह करा ते समजा. 2x प्लस वाय इक्वल टू किती आहे, 2x प्लस वाय इक्वल टू किती 7 आहे, बरोबर. इक्वेशन नंबर तुमचा 1 आहे. अजून काय आहे, x प्लस वाय इक्वल टू किती 5. आता दोघांपैकी सोपं इक्वेशन कोणतं वाटतंय तुम्हाला, दोघांपैकी सोपं इक्वेशन कोणतं, हे इथे कसं 2x प्लस वाय इक्वल टू 7 आहे, बरोबर. इथे x प्लस वाय इक्वल टू 5. दोघांपैकी कुठल्याही इक्वेशन मधून कुठला एक नंबर काढायचा पहिल्यांदा. कसं बी करा तुमच्या मताने. समजा आपण इक्वेशन घेऊ, या पूर्ण इक्वेशनला एक्सच्या फॉर्म मध्ये आणा, बरं. एक्सच्या फॉर्म मध्ये कसं एक्स इक्वल टू हा वाय किती कसं आहे प्लस आहे मायनस आहे, हा इथे कसं आहे प्लस आहे, बरोबर. तिकडे काय म्हणते मायनस झाला. माहिती याला कुठे ठेवा इक्वेशन, पुट इन इक्वेशन 1, ह्याला कुठे ठेवा इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं, म्हणजे इथे ठेवायचं, बरोबर. 2 इंटू किती 5 मायनस वाय, बरोबर ना, प्लस वाय इक्वल टू किती 7. आता याला सॉल्व्ह करायचं. 2 इंटू 5 10 मायनस 2y प्लस वाय इक्वल टू किती 7. 10 मायनस 2y प्लस वाय किती होईल मायनस वाय इक्वल टू 7. आता काय करायचं, प्लस 10 दिलेला काय म्हणते मायनस 10. 7 मायनस 10 किती होईल मायनस वाय इक्वल टू 7 मायनस 10 मायनस 3, बरोबर. मायनस मायनस कॅन्सल, वाय इक्वल टू किती आला 3, बरोबर का. वाय इक्वल टू किती आला 3. आता ही वाय इक्वल टू ठेवायचं इथं, बरोबर. एक्स इक्वल टू 5 मायनस किती 3, एक्स इक्वल टू किती आला 2 झालं सॉल्व. ठीक आहे. असं करायचंय. आता परत जा पुढे जाऊ. आता नेक्स्ट क्वेश्चन, आता एक्झाम्पल नंबर 3. तुम्हाला वाटलं तुम्ही सो पॉज करून ट्राय करून बघायला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर किती, एक्झाम्पल नंबर 3. 3x प्लस वाय इक्वल टू किती 11, बरोबर. इक्वेशन नंबर 1 आहे. इक्वेशन नंबर 2 काय, एक्स प्लस वाय इक्वल टू किती 7 आहे, बरोबर. इक्वेशन नंबर काय 2 आहे तुमचं वाला. दोघांपैकी सोपं इक्वेशन कोणतं आहे, सोपं इक्वेशन हे, बरोबर. याला पण एक्सच्या फॉर्म मध्ये आला, एक्स इक्वल टू हा प्लस वाय इथं तिथे काय म्हणते मायनस वाय, वाय मायनस सॉरी हा 7 तेच राहील. हा वाय इथं कसं आहे प्लस मायनस, इथं प्लस तिथे काय म्हणते मायनस, बरोबर. इकडे ठेवायचं पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवा. आता हे इक्वेशन 1 मध्ये ठेवायची आता. ठीक आहे. 3 इंटू किती घ्यायचा 7 मायनस वाय, बरोबर का. हा एक्स इथे ठेवला मधोमध, बरोबर. प्लस वाय इक्वल टू 11. 3 इंटू 7 21 मायनस 3 इंटू वाय 3y प्लस वाय इक्वल टू किती आला 11. 21 मायनस 3y प्लस वाय मायनस 2y प्लस 11, बरोबर. 21 प्लस 3 द्यायला काय म्हणते मायनस 11 मायनस 21. आता 21 मायनस 11 किती होता 10 होते, बरोबर ना. 1 मायनस 1 0 आणि काय 2 मधून 1 गेला 1 उरला, म्हणजे उरला किती 0, सॉरी मायनस 10 होतं मायनस 10, बरोबर. हा 0 मायनस मायनस गेला कट. 2 इथं कसं आहे मल्टिप्लाय केलं काय म्हणतात डिवाइड, वाय इक्वल टू किती आला 10/2. 2 5चा वाय इक्वल टू किती आला 2 5 10. आता हे आला वाय, आताशी काय आलं आताशी वाय आलं, बरोबर. आता वायला कुठे ठेवा मेन इक्वेशन मध्ये तुमच्या आलं, कुठल्या इक्वेशन ठेवा या इक्वेशन मध्ये, कुठे ठेवा इथे ठेवा, इथे ठेवा किंवा इथे ठेवा, कुठे ठेवा सॉल्व्ह होऊन जाईल, बरोबर. कोणत्याही इक्वेशन माहिती तुम्ही सॉल्व्ह करू शकता. समजा आपण वाय इथे ठेवू पण, ठीक आहे. एक्स इक्वल टू किती 7 मायनस किती 5 ना, एक्स इक्वल टू किती 2 7 मायनस 5, बरोबर आलं. वाय 5 आलं आणि एक्स किती आला 2. एक्स आणि वाय अशी काढायची, बरोबर. या मेथडला काय म्हणतात सबस्टिट्यूशन मेथड, जी सीबीएसईने एनसीईआरटीच्या सिलेबस मध्ये न्यू ऍड केली. ठीक आहे. ठीक आहे. पुढचा आपण एखादा क्वेश्चन घेऊ आता. एक्झाम्पल नंबर 4 घेऊ आता. तुम्ही ट्राय करून बघा एखादा वाटलं तर.
एक्स प्लस 2y इक्वल टू किती 8 बरोबर. हे तुमचं इक्वेशन नंबर 1. आणि काय एक्स मायनस वाय इक्वल टू किती 2 बरोबर. इक्वेशन नंबर काय 2. मग आता सॉल्व्ह करायचं. दोघांपैकी सिम्पल इक्वेशन कोणतं हे भाई बरोबर. याच्यात काय करायचं, एक्सला एका साईडला राहू द्यायचं, एक्सच्या टर्ममध्ये पूर्ण टर्म्स आणायच्या. एक्सला एका साईडला राहू द्यायचं, वाय का साईड प्लस मायनस मायनस टी काय म्हणते प्लस 2 प्लस वाय बरोबर. आता एक्स प्लस एक्स इक्वल टू 2 प्लस वायला कुठं ठेवायचं इक्वेशन नंबर 1 मध्ये. पुट इन इक्वेशन 1 बरोबर. एक्स किती 2 प्लस वाय बरोबर. एक्स किती 2 प्लस वाय घेतला प्लस वाय प्लस 2y इक्वल टू, थांबा हे कळलं नसतं तुम्हाला. एक्स किती 2 प्लस वाय घेतला प्लस किती 2y इक्वल टू 8. एक्स किती 2 प्लस वाय म्हणून इथे घेतला बरोबर, पोंग एकदा. आणि हा 2y इथे येतात, हा 8 इथे असा असा बरोबर. एक्स किती 2 प्लस वाय बरोबर म्हणून 2 प्लस वाय 3y इक्वल टू किती 8. आता प्लस 2 गेलेला काय म्हणतात मायनस 2 3y इक्वल टू 8 मायनस 2 बरोबर ना. 3y इक्वल टू 8 7 6 3 कसं आहे मल्टिप्लाय केलं तर काय म्हणतात डिवाइड 6/3 y इक्वल टू किती उत्तर 2. हा y इक्वल टू हा कुठे इथे ठेवा. x इक्वल टू 2 प्लस 2 x इक्वल टू किती आला 4. डन. नेक्स्ट क्वेश्चन आता याच्यात तुमचे काय क्लिअर होणार आहे, कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे, काय कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे. आणि तेच तुम्हाला पाहिजे. कुठलाही असं एक नवीन क्वेश्चन आला ना तुम्हाला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. असं रट्टा नाही मारायचं की बाबा हाच क्वेश्चन आला म्हणून हा असं सॉल्व्ह करायचं. फक्त तुमच्यातले मॅक्सिमम मुलं हेच करतात की क्वेश्चन पाठ करतात. आणि मी तुमच्या वयाचं होत ना मी स्वतःच केले. आणि बेसिकली आय मग माझं इंट्रोडक्शन येतो 1 मिनिटात. मी एक स्टेट बोर्डचा स्टुडंट आहे. कोणी स्टेट बोर्ड. जेव्हा मी 8th क्लासला होतो तेव्हा मला काहीच येत नव्हतं, फ्रँकली सांगतो काहीच येत नव्हतं. आणि तरी मी आज काय टीचर. आणि माझा मेन सब्जेक्ट कोणता आहे इंग्लिश. ठीक आहे. पण मी मॅथ्स पण शिकवतो कारण ऑफलाईन क्लासेस आहे माझे म्हणून बरोबर. कारण मी सर मॅथ्स काय करायचं माहिती का, मॅथ्स करायचं पाठ. काय करायचं पाठ करायचं. त्याचे मार्क्स मिळत नव्हते मला. ठीक आहे. नंतर रिअलाइज झाली तुम्ही स्वतः काय करू नका, मगअप करू नका. मगअप म्हणजे काय रट्टा मारू नका. ठीक आहे. डन. नेक्स्ट आता एक्झाम्पल नंबर 5 बरोबर. असं करूया 2x प्लस 3y इक्वल टू किती 13. एक्स प्लस वाय इक्वल टू किती 5 बरोबर. आता करायचं काय, इथे सिम्पल इक्वेशन कोण दोघांपैकी हे सिम्पल इक्वेशन बघा. इथे पूर्ण एक्स टर्म मध्ये वाय कसा हा प्लस आहे मायनस आहे प्लस तिकडे काय म्हणते मायनस बरोबर. या कुठे ठेवा इक्वेशन नंबर, ह्या इक्वेशन नंबर 1 ह्या किती इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवा बऱ्याला 2 इंटू 5 मायनस वाय प्लस 3y इक्वल टू किती आला 13 बरोबर. 2 इंटू 5 10 मायनस 2y बरोबर. मध्ये मल्टिप्लाय करा 2चा मध्ये मल्टिप्लाय करा. 2 इंटू 5 10 मायनस 2 इंटू मायनस वाय मायनस 2y प्लस 3y इक्वल टू किती 13 बरोबर. 10 मायनस प्लस वाय इक्वल टू 13. हा प्लस दिलेला काय म्हणतोय मायनस 10. 30 मायनस 10 वाय इक्वल टू किती आलं 3 झालं. आता या वायला कुठं ठेवा इथं किती उत्तर येईल एक्स इक्वल टू 5 मायनस किती एक्स इक्वल टू किती उत्तर येईल 2 झालं सॉल्व बरोबर. चला नेक्स्ट क्वेश्चन. तर ही प्रॅक्टिस क्वेश्चन्स काय ही प्रॅक्टिस क्वेश्चनची तुमची तुम्हाला सॉल्व्ह करायची काय ही तुम्ही सॉल्व्ह करायची, मी सॉल्व्ह करून देणार नाही. ठीक आहे. मॅक्सिमम मुलांना काय केलं नाही अजून पण चॅनलला. जर तुम्हाला एक प्रॅक्टिस क्वेश्चन पाहिजे असेल स्क्रीनशॉट मारा. ठीक आहे. मी काय तुम्हाला पीडीएफ वगैरे पीडीएफ बघतो मी. पीडीएफ जर तुम्हाला वाटले कुठे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुठं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काय येतो पीडीएफ देतो. ही पीडीएफ देतो. याच्यामध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन आहे. कोणते प्रॅक्टिस क्वेश्चन आहे हे भाई अशी कंप्लीट 10 ते 15 क्वेश्चन तुम्हाला डेली देणार आहे. तुम्हाला काय करायची डेली प्रॅक्टिस करायची. काय करा प्रॅक्टिस करा. ठीक आहे. ही डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला पीडीएफ देतो. आता जेव्हा तुम्ही युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली बघता एक डिस्क्रिप्शन बॉक्स असतो. ठीक आहे. घरच्या विचारा माहिती असं कुठं असं बघून एकदा तिथे काय तुम्हाला पीडीएफ देतो. ती पीडीएफ तुम्ही काय करायची डाउनलोड करायची. काय करायची डाउनलोड करायची आणि डेली क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. डेली फक्त माझे व्हिडिओ असून 10 ते 15 मिनिटाचे. डेली 10 मिनिटं काय करायचं 10 मिनिटं काय करायचं व्हिडिओ बघायचा. ठीक आहे. 10 मिनिटं व्हिडिओ बघायचा. त्याच्यानंतर काय करायचं इथे यायचं प्रॅक्टिस क्वेश्चन किती मिनिटं 20 मिनिट लागते होते जास्त 20 मिनिट लागते सॉल्व्ह करायची झालं बस. डेली 30 मिनिट्स मॅथला द्या फक्त. मॅथ्समध्ये तुमचा स्कोर किती म्हणजे 100 ठीक आहे. तर हे जे क्वेश्चन्स मी घेतोय सगळे हे क्वेश्चन्स ठीक आहे. याच्यामध्ये थोडीशी फक्त न्यू वर्ड प्रॉब्लेम्स घेतले अजून वर्ड प्रॉब्लेम्स घेऊन टाकतो मी. ठीक आहे. आणि मॅक्सिमम मुलांना माझं नाव नाही माहिती. माझं नाव सांगतो मी शुभम भारती. ठीक आहे.
आणि बेसिकली आय एम अ स्कूल टीचर ऑफ इंग्लिश सब्जेक्ट, बरोबर. माझे ऑफलाईन पण क्लास आहे, ऑनलाईन पण आहे, लेक्चर क्लास घेतो मी. ठीक आहे, ऑफलाईन पण आहे प्लस ऑनलाईन पण आहे. ज्या मुलांना इच्छा असेल ऑनलाईन किंवा ऑफलाईन यायची, ती मला काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर येऊ ठेवतो. ठीक आहे, हा माझा नंबर आहे आणि ॲड्रेस वडाळे भोई. ठीक आहे, वडाळे भोई इन फ्रंट ऑफ इंटर बँक, बरोबर. ठीक आहे. आणि तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील, समजा एखादा क्वेश्चन आला नसेल, कळलं नसेल, तुम्ही मला काय करू शकता, व्हॉट्सअप पण करू शकता नंबरला. मी तुम्हाला त्या क्वेश्चनचं उत्तर सांगेल 100%. म्हणजे तुम्ही ऑफलाईन क्लास जॉईन केला असा किंवा नसा, ठीक आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता या नंबरवर. ठीक आहे, मी तुम्हाला नक्की 100% आन्सर, जेव्हा मी वेळ फ्री असते तेव्हा, बरोबर. आता तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला EPDF देतो. याचे मी जेवढे प्रॅक्टिस क्वेश्चन दिले, शेवटला 10-15 दिले, तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचे वर्ड प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेमचे तुमच्या पेपरला 100% विचारतील. आता वर्ड प्रॉब्लेम्स बुक होता, तो स्क्रीन छोटी करतो मी. आता वर्ड प्रॉब्लेम्स तर पाहिजे आपला. वर्ड प्रॉब्लेम्स युजिंग सबस्टिट्यूशन मेथड. आता कोणती मेथड आपली, ती सबस्टिट्यूशन मेथड, जी या वर्षी NCERT न्यू ॲड केली. काय ॲड केली, न्यू सिलेबसमध्ये तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे, न्यू सिलेबसमध्ये म्हणून ॲड केली. एक्झाम्पल नंबर 1, द सम ऑफ 2 नंबर्स इज 20. काय म्हटलंय, द सम ऑफ 2 नंबर्स. आता 2 नंबर तुम्हाला माहिती आहे का, नाही. तुम्ही काय म्हणायचं, एक्स आणि वाय. सम म्हणजे काय, त्यांची काय याची ॲडिशन. एक्स प्लस वाय इक्वल टू किती, 20. जमला पहिले इक्वेशन. इफ वन नंबर इज मोर दॅन द अदर, फाइंड द नंबर. त्यांचं म्हणणं काय आहे, एक नंबर आहे, एक नंबर आहे तो काय, इफ वन नंबर इज मोर, एक कुठला तरी एक नंबर आहे, तो आपल्याला कोणता मला माहित नाही. मोर दॅन द अदर, बरोबर. मोर दॅन द अदर. ठीक आहे, एक कुठला तरी एक नंबर, समजा आपल्याला तो एक्स मानून हा कुठला एक नंबर आहे, तो मोर दॅन द अदर नंबर आहे. मोर दॅन म्हणजे समजा तो करून घेतो, मोर दॅन द काय, y+4. मोर दॅन द अदर म्हटलंय ना, मग ते काय करायचं, y+4 करायचं. ठीक आहे, इफ वन नंबर हाय, वन नंबर समजा आपल्याला माहित नाही, मोर दॅन द अदर 4, काय 4 मोर दॅन द अदर म्हणजे y+4 4 जास्त थोडं असं म्हणणं आहे. आता काय करायचं, हे एक्सचं इक्वेशन पूर्णपणे तुम्ही कुठं टाकायचं, इथं टाकायचं, सॉल्व्ह करायचं. सिम्पल. ठीक आहे, चला मी सॉल्व्ह करून दाखवतो. एक्स सॉल्व्ह करून दाखवतो फक्त. एक्स प्लस वाय इक्वल टू किती, 20. एक्स इक्वल टू किती, y+4, बरोबर. इकडून टाका, इकडे टाकायचं, तसं टाकायचं बघा. y+4, y+4. ठीक आहे, एक्स इक्वल टू किती, y+4 आहे, बरोबर. कुठं टाकायचं, इकडे टाकायचं, प्लस y इक्वल टू 20. मग ते किती आलं, 2y+4 इक्वल टू किती, 20, बरोबर. आता 2y इक्वल टू +4 तिकडे गेलं, मायनस y इक्वल टू 8 आला का, y इक्वल 8 ला कुठं टाकायचं, इकडं x इक्वल टू 8+4. x इक्वल टू किती आलं इथं, 19, 11, 12 झालं. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आता. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आता. एक्झाम्पल नंबर 2, शॉपकीपर सोल्ड 3 पेन्स अँड 2 पेन्सिल्स. ठीक आहे, आता पेनला काय म्हणून घेतो मी, एक्स, पेन्सिलला काय म्हणा, वाय. 3x प्लस 2y इक्वल टू किती, 20 रुपीज. पहिले क्वेश्चन तयार झालं. अनदर कस्टमर बॉट 2 पेन्स. किती, एक दुसरा एक कस्टमर किती, पेनला आपण काय मानलं होतं, पण पेनला आपण एक्स मानलं होतं, बरोबर ना. नाही, पेनला आपण काय मानलंय मला हे सांगा. अनदर कस्टमर बॉट, इथे काय केलं, सोल्ड केलं पहिल्यांदा, बरोबर. सोल्ड केलं, सोल्ड म्हणजे सोल्ड आहे, ओके. दुसऱ्या कस्टमरने बॉट केलंय. ठीक आहे, ठीक आहे, काय केले, बॉट केले. किती पेन घेतले, 2 पेन, म्हणजे 2 पेन घेतले, बरोबर ना. एक पेन काय म्हणजे एक्स मानला, बरोबर. अँड पेन्सिल फॉर किती रुपीज, आणि पेन्सिल घेतले, किती पेन्सिल घेतले, आय थिंक इथे यांनी घेतलंय 3 पेन्सिल घेतले. किती घेतले दिसत नाही, सांगतो किती पेन्सिल घेतले, 3. इथे काय 3y इक्वल टू किती, 20. हे दोन इक्वेशन काय झाले तयार, दोन इक्वेशन काय झाले तयार झाले का, इक्वल टू किती, इथं 19, बरोबर. मग तुम्हाला काय करायचं, सिम्पल. इथून बा कुठून बी एक्स काढा, इथून समजा एक्स काढा, इथून एक्स कसा काढायचं मी सांगतो तुम्हाला. ही जमणार नाही, हा क्वेश्चन वाचवून दाखवा तुम्हाला, हा नाही जमणार तुम्हाला. इथे वरती सुरू करतो, हे बघा, हे आपलं पहिलं इक्वेशन आहे, हे दुसरं इक्वेशन, बरोबर. सांगतो कसं करायचं. समजा दुसरं इक्वेशन घेतलं मी, तुम्ही एक्स काढतो बघा. आता कसं आहे, 2x प्लस 3y इक्वल टू किती आहे, 19, बरोबर. मग काय करायचं, आता हा 3y ते कसं प्लस आहे, तिथे काय करायचं, मायनस 2x इक्वल टू 19 मायनस 3y, बरोबर. 2 इथं कसं आहे, मल्टिप्लाय करायचं, काय डिवाइड 19 मायनस 3y इक्वल अपॉन 2. किती आला, एक्स इक्वल टू किती आला, 90 मायनस 3y अपॉन 2. आता इक्वेशन खूप मोठं आलं, बरोबर. आता याला कुठं टाकायचं, एक्सला कुठं टाकायचं, इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकायचं. चला सोल्व करून दाखवतो.
एक्स इक्वल टू किती 90 मायनस 3y/2. ओके, इक्वेशन काय आपलं पहिलं 3x प्लस 2y इक्वल टू किती 20 बरोबर. 3x प्लस 2y इक्वल टू 20 बरोबर. एक्स इक्वल टू 90 मायनस 3y/2. एक्स इक्वल टू 90 मायनस 3y/2 बरोबर. एक्स किती 19 मायनस 3y/2. एक्स जागी ठेवायचं कुठं, एक्स जागी इक्वेशन नंबर 1 आहे बरोबर, इथे ठेवायचं कसं 3 इंटू 19 मायनस 3y/2. घाबरायचं नाही बरं काय यार, मी सगळं घाबरा तुमच्या व्हायचं असं खूप, पण ठीक आहे सवय लावून जाते यार काही नाही. प्लस 2y इक्वल टू 20, कारण ते टेन्शन चाललं एवढं मोठं होत चाललंय पारी बरोबर का. हे हा प्लस चिन्ह आहे. आता कसं सॉल्व करायचं, 3चं मध्ये मल्टिप्लाय करा पाहिजे. आता 19 3 किती होतं यार, 19 2 38, 19 3 किती होतं करून बघूया, जाऊ दे. 9 3 किती 27 बरोबर. 3 1 3 4 5 57. ठीक आहे, किती 57. 3 किती 9y अपॉन किती 2 प्लस 2y इक्वल टू 20 बरोबर. आता कसं करायचं, तुम्ही एक काम करा, आता 57 मायनस 90y प्लस 2y इक्वल टू किती 20 बरोबरला पूर्ण इक्वेशनला काय करा, ठीक आहे, पूर्ण इक्वेशनला किती करा मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय बाय 2 करा, पूर्ण इक्वेशनला करा. ठीक आहे, 3 मल्टिप्लाय करा, 2 ने मल्टिप्लाय करा. इथे मी करून दाखवले बघा, इथे सॉल्व करायची मी साईडला. पूर्ण इक्वेशनला किती मल्टिप्लाय करा, 2 ने मल्टिप्लाय करा. चला करू, जाऊ दे करून टाकूया. जर समजा पहिल्या ब्रॅकेटला मी 2 ने मल्टिप्लाय केला 57 मायनस 9y, ठीक आहे, प्लस 2y इक्वल टू किती 20. इथे 2 ने मल्टिप्लाय केला 4 झाला, इथे 2 ने केला इथे किती झाला 40 झालं बरोबर का, बरोबर. आता खाली किती 2 होता, हा 2 कॅन्सल होऊन गेला. 57 मायनस 9y प्लस 4y मायनस किती मायनस इक्वल टू 40 बरोबर. 57 मायनस काही 9 मायनस 9 प्लस 4 मायनस 5y इक्वल टू किती 40. आता मायनस 5y इक्वल टू किती, वाईट ही अशी क्वेश्चन्स ऑलिम्पियड लेवलची क्वेश्चन्स या. आता हा ऑलिम्पियड लेवलचा क्वेश्चन खरं म्हटलं तर, ठीक आहे. मायनस 5y इक्वल टू 7 1 किती बोलला, ठीक आहे, आणि ते बी मायनसमध्ये येईल ना, हे मायनस चिन्ह हे मायनस चिन्ह काय कॅन्सल. y इक्वल टू 17/5. जर तुम्ही पॉईंटमध्ये काढलं तर किती येईल ते 3.4 येईल. किती 3.4. मग तुम्ही काय करायचं, हे तुमचा किती आला एक्स, आता किती आला y आला, आताशी किती आला वायला इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकायचं. कोणतं इक्वेशन मध्ये टाकायचं, जे तुम्ही काढलं पहिल्यांदा कुठं एक्सचं काढलं आपण, हे इक्वेशन काढलं एक्स, इथे टाकायचं हा वाय, इथे हा वाय टाकला मग तुम्हाला काय मिळेल एक्स मिळेल. ठीक आहे, मग तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळतील. ठीक आहे, आता तुम्ही एक्स तुम्ही काढा, एक्स तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे, डन. आणि तुमचा हा न्यू सिलेबस आहे, किती हा सिलेबस न्यू सिलेबस आहे. ठीक आहे, मग चॅनलला काय करा, कृपया करून फॉलो करा. सगळ्यात लवकर सिलेबस मी आणलाय मी तर म्हणतो, तुमचा सगळ्या सिलेबस लवकर मी आणलाय मी तर म्हणतो. ठीक आहे, 2 मिनिटं. ठीक आहे, कारण सगळ्यात पहिले सिलेबस हा मी आणलाय मी तर म्हणतो. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन. फादर्स एज इज 3 times ॲज ओल्ड ॲज हिज सन. ठीक आहे, तर हा क्वेश्चन तुम्हाला काय होमवर्क देणार आहे. ठीक आहे, होमवर्क देणार आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला मी PDF देणार कुठे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुठे आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काय देणार PDF देणार आहे. एक्झाम्पल नंबर 4 बी तुम्हाला होमवर्क देणार आहे. आणि पुढे अजून किती प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहे तुम्हाला सगळं काय देणार आहे, होमवर्क आहे, आन्सर असते ते खाली. ठीक आहे, आणि तुम्हाला जर नसेल एखादा क्वेश्चन करा तुम्ही सांगू बी शकता, माझा फोन नंबर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे, ठीक आहे, डन. चला, धन्यवाद. आणि चॅनलला कृपया करून काय करा, सबस्क्राईब करा. मोस्ट ऑफ द मुलांनी फक्त व्हिडिओ बघताय डेली यार, पण फॉलो नाही करत, असं नका करू. ठीक आहे, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ठीक आहे, ठीक आहे, चला.